बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे। आज लोकसभेत 12 वाजता हे विधेयक मांडल्यानंतर त्यावर 8 तास चर्चा निर्धारित केली। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या खासदारांना पुढील 3 दिवस सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आपापल्या खासदारांना पक्षादेश जारी केलाय। या विधेयकावर एकमत होण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी मत विभागण्याची शक्यता लक्षात घेता रालोआ आणि इंडी आघाडीच्या घटक पक्षांनीही खासदारांसाठी पक्षादेश जारी केलाय। या विधेयकासंदर्भात रणनीतीवर चर्चा करण्यासाठी इंडी आघाडीतल्या पक्षांच्या गटनेत्यांची बैठक काल संसद भवनात झाली। वक्फ सुधारणा विधेयकावर 8 तास चर्चा निर्धारित केली असली तरी आवश्यकता भासल्यास चर्चेची वेळ वाढवण्यात येईल अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। या विधेयकावर प्रामाणिकपणे सार्थ चर्चा व्हावी यासाठी सरकार आग्रही आहे। तसंच प्रत्येक राजकीय पक्षाला या चर्चेसाठी पुरेसा वेळ देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। दरम्यान या विधेयकाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार भूमिका घेतो की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरणाचं राजकारण करतो हे उद्या स्पष्ट होईल असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय।